नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी माणसाच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी इथं आलो बटरफ्लाय गार्डनमध्ये। मॅडम, हे गार्डन कोणतं? पंडित जवाहरलाल नेहरू बॉटॅनिकल गार्डन। नमस्कार, मी इथं पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान इथं आलो आहे। तर बघू कसं आहे व्ह्यू, तुम्हाला सुद्धा दाखवतो। तर मित्रांनो, हा नजारा आहे, हे बघा, एवढे मोठे जंगल आहे। तर मित्रांनो, या जंगलात खूप शांत आहे मित्रांनो। मी इथं पहिल्यांदा आलोय, बघू कसा व्ह्यू राहतो कसं नाही। इथं मोर पण पाहायला भेटतो मित्रांनो, असं मी ऐकले। पण फुलपाखरू सुद्धा बघायला भेटतात मित्रांनो, रंगीबेरंगी फुलपाखरू भेटतात म्हणे। आणि इथं हे बघा, ही चिमणी आहे, महाराष्ट्र ट्रेड बंड, काही पिवळा पक्षी म्हणते त्याला मित्रांनो, बरं का। आणि दुसरं जर तुम्ही बघितलं, हा अरुणाचल प्रदेशचा पक्षी आहे मित्रांनो, जो आपल्या महाराष्ट्रात कुठं सापडत पण नाही, भेटत पण नाही। आणि जर का पुढं गेलो तर हा लाल कलरचा पक्षी आहे। हा लाल कलरचा पक्षी दिसायला कसं आहे, पाचूक कवडा, असं कसं नाव आहे, पाचूक कवडा। बरं, पुढं बघू आपण। पाचूक कवडा पक्षी नंतर हा माळढोक असं कसं पक्षीचं नाव आहे? राजस्थान मधलं आहे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात नाहीये। तर फुलपाखरू जर तुम्हाला बघायचं आहे तर हे बघा, फुलपाखरू आहे, हे बघा, त्याचे चित्र हे केलेलं आहे। काय असेल तुम्ही पाहून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढून घ्या। तर मित्रांनो, एक खंड्या नावाचा पक्षी मित्रांनो, तुम्हाला एक दाखवतो, हे बघा, हा एक खंड्या नावाचा पक्षी आहे, त्याला एक लाल चोच आहे आणि चांगला पक्षी तो, एकदम गोड आहे, सुपन राहिलाय, पण इथं कुठं सापडत नाही मित्रांनो। चष्मा बघितला का? 2000चा चष्मा हा बुलबुल पक्षी आहे, हा बुलबुल पक्षी आहे, पण मी याला कधीच बघितलं नाही, पण हा चांगला पक्षी भाऊ असं म्हणतो मी। एकदम क्यूट पक्षी दाखवतो मी तुम्हाला, हे बघा, आपल्या ही चिमणी, जसं आपल्या अंगणात सकाळी चिमणी चिवचिव करते ना, तशी एक चिमणी, पण आता त्या चिमण्या बघायला भेटत नाही। ग्लोबल वॉर्मिंग वाढलेली, एक तर ऊन एवढं लागू राहिलंय, काळा झालं त्या उन्हामध्ये, ते गोष्ट वेगळीच, ते जाऊ द्या। तुम्हाला एक मी वाघ पण दाखवतो, हे बघा, पंडित वन उद्योग वाघ। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला वाघ सुद्धा पाहायला भेटणार आहे। तर काहीतरी बघू। तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मानचिन्ह, मी तर पहिल्यांदा आले, तुम्हाला सगळं सांगतो। हे बघा, हे किती चिमणे आहे, सॉरी। नमस्कार मित्रांनो, तर मी इथं आलोय, तर हे जे जनावर आहे, हे जनावर तुम्हाला दाखवून देतो। याचं नाव आहे डुगडॉग, समुद्रगाय। याला समुद्रगाय म्हणलं जातं, याचं दूध पण काढलं जातं वाटतं, हे आपल्याला माहित नाही मित्रांनो, तरी मी तुम्हाला सांगून देतो। आणि एक पुढं एक तलाव आहे बघा, हे बघा मित्रांनो, तलाव तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये। मित्रांनो, मी इथं आलोय, हे बघा मित्रांनो, हे पांडवलेणी आहे, पांडवलेणीची सुद्धा आपण शूटिंग काढू आपण एका दिवसानंतर, पण कधी आपल्याला टाइम भेटत नाही शूटिंग करायला, कधी टाइम भेटत नाही, वेळ भेटत नाही त्यासाठी। त्यामुळे तुम्हाला सांगतो यार, सपोर्ट करा यार बिचार माणसांना। हे बघा मित्रांनो, तुम्हाला एक व्ह्यू दाखवून देतो, हे बघा मित्रांनो, हे निळं आकाश आहे, हे पांडवलेणी डोंगर आहे, आणि हे बघा, हे एवढं तलाव आहे। पण जी म्हशी आणि त्या गाय होत्या ते तुम्हाला दाखवलं, ते काय दिसत नाही इथं, ते कुठं गेले काय माहिती, पाण्यामध्ये लपून बसलेले असतील ते, पण जाऊ द्या मित्रांनो, मी व्हिडिओ काढतो तुमच्यासाठी, तुम्ही बघता, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नाही केलं तर तरी करा अजून। आणि एवढं मोठं तलाव आहे, होण्याचा विचार करू राहिलो मित्रांनो, पण नाही। हे कावळे जे तुम्ही कधीच बघितले नसतील, मी बघितले, तर माझ्या नजरेने
एकटा आहे, एकटा नाही मला मित्र, नाही मला कुत्र. बेंचत गेले उडत गेलो होतो. जे मोठं सांड राहतं ते काय बघितलं नाही, पण हे छोटंसं माकड तुम्ही बघताय का, सियाच्या शेपटी मकाक, हे कोणतं पिल्लू आहे हे बघा. हे सुद्धा मला आत्ता पाहायला भेटलं, मी कधीच बघितलं नाही आयुष्यात. अजून जंगलात जंगल आहे. तुम्हाला एक दाखवणार आहे. गिधाड नावाचं एक पक्षी आहे, तुम्ही पाहिलं असेल, नाव पण ऐकलं असेल, मी तुम्हाला सांगून देतो. हे बघा मित्रांनो, हे गिधाड नावाचा पक्षी हा खूप डेंजर राहतो. याला काही घेणं देणं नाही राहत, पण याची लांबी उंची 80 ते 130 सेंटीमीटर आणि पंखा विस्तार आहे ते 9 ते किती किलोमीटर मला माहीत नाही, पण तुम्ही वाचून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. आणि याचं जीवनकाळ जे आहे हे 40 ते 45 वर्षपर्यंत हा जगतो म्हणे. पण चांगला पक्षी आपण, बरोबर. आपण मी कधी तर पाहिलं नाही. तर मित्रांनो हे बघा, असं जंगल आहे. जंगलातून मी पहिल्यांदा असं चालत राहिलो आणि एक तुम्हाला किडा दाखवणार मित्रांनो चांगल्या पद्धतीचा. हा काजव्याचा किडा आहे. जसं तुम्हाला एक सांगतो, माणसाचं नशीब आणि काजव्याचं ढुंगण चमकत नाही ना, तसंच आयुष्य आपलं. भारतात आढळणारे वनाराचे प्रकार, त्या प्रकारामध्ये आपण सुद्धा एक माकडाचे मित्रांनो. तर चष्मा काढून सांगतो मित्रांनो, हे बघा, हा एक पक्षी आहे, सॉरी माकडे. हा नंतर मग नेको मंकी असा बसलेला राहतो तो. आणि तुम्ही हा ग्रे लंगूर तुम्ही पाहिला असं डिस्कवरी चॅनलमध्ये, मी कधीच बघितलं नाही आयुष्यात, तुम्ही बघून घ्या. अजून लॉयन ट्रेल नावाचं एक मंकी मित्रांनो, ते सुद्धा एक पाहायला भेटणार आहे, पण इथं कुठं दिसतच नाही. चष्मा घालून घेतो, खूप काही शिकायला भेटतं. आणि मित्रांनो तुम्हाला एक कासव दाखवतो. कासव कसे असतात तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असे कासव तुम्हाला कधी पाहायला भेटले नसतील. कासव आणि जलीय कासव हे 2 कासव असतात. हे तुम्हाला कधी माहीतच पडलं नाही, त्यामुळे मी सांगतो, मी तुमचा भाऊ आहे म्हणून सांगतो. हे बघा, हे हे टर्टस, सॉरी चुकलं मित्रांनो. हे टर्टल नावाचा पक्षी आहे. हा पाण्यातच पडलेला राहतो, याला काही कामं धामणे राहत, बरोबर. आणि हा कासव आहे, हा पण कासव आहे, दोघं कासवच आहे मित्रांनो. पण हा पाण्यामध्येच राहतो. तुम्ही याला जर तुम्ही पाहिलं असेल डिस्कवरी चॅनलमध्ये, तर हा पाण्यातच पडलेला राहतो बिनकामाचा, याला कामधंदे नसतात त्यामुळं. आणि हा जर असतो, हा बाहेर असतो, यांचं दोघांचं भांडण झालेलं राहतं, त्यामुळं यांचा प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा यांना दिला राहतो पाण्याचा, आणि जमिनीचा हिस्सा यांना दिला राहतो, कारण की हा जमिनीवर राहतो. त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याचं कासवला जाऊ द्या, कासव तर असं आपण बघत राहू, पण ससा काही दिसत नाही मला. पांढरा गोल ससा काही दिसना, पण ते असं शांत पाहिजे मित्रांनो जीवनात. कधीच कोणी नको, फक्त पैसा. आणि मी विषय संपला. खिशात माझ्या फक्त 20 रुपये, ते पण मी मित्राची उधारी करून घेऊन आलोय. तर मित्रांनो आता आपण पुढं जाऊ. डोडो. आणि हा पक्षी हे बघा, पाहून घ्या, याचं शेपूट आहे, ते त्याचे पंख आहे, ते त्याचं ते. पण जाऊ दे, तुम्ही पाहून घ्या. मध्ये काही डोडो पक्षी पाहायला मिळाले. हे डोडो पक्षी ना मित्रांनो, आता हे असे पक्षी, सुंदर पक्षी कुठं पाहायला भेटतच नाही. याचा शरीराचा रंग होता ना मित्रांनो, जो काळा होता, तो काळा असताना तो हे झाला, तो हळूहळू ते जशी गरमी वाढत राहिली तसं पक्षी तो विलुप्त होऊन गेला. तो कधी पक्षी सापडलाच नाही, कधी पाहायला भेटला पण नाही मित्रांनो. तर मग एक राजा होता मित्रांनो, आणि ही तिची राणी होती. काही दिवसात काय होतं, इथं गार्डन नसून इथं पहिले गाव होतं. हे बघा मित्रांनो, एक हा मोर नावाचा पक्षी आहे, आणि याचं वजन आहे 6 किलो, आणि खातो हा 12-13 किलोचा खातो, तरी पण याचं वजन आहे 6 किलो. याला काय अक्कल नीचे बायको काय खायला देत नाही मित्रांनो. हे बघा,
असं तो निळा कलरचा पक्षी आहे, मोर तो असाच असतो. तुम्ही कधीच पाहिलं नसेल, पण मी तुम्हाला परत दाखवून देतो. हे बघा, असं पक्षी आहे आणि हा पक्षीचा पिसारा आहे. असा पिसारा माझ्या मित्रांना पण देवो. हे बघा मित्रांनो, असं मोठं जंगल आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो. अरे तर मित्रांनो, एक सुंदर पक्षी, एक सुंदर प्राणी मित्रांनो तुम्हाला एक मस्तपैकी दाखवतो. हे बघा, याला शेकरू म्हणतात. शेकरू म्हणजे आपण गिलहरी जे म्हणतो हिंदीमध्ये, त्यालाच आपण मराठीमध्ये शेकरू पण म्हणतो. आणि ते खूप क्यूट राहतात दिसायला सुद्धा आणि नाजूक राहते बिचारी. शेपूट त्यांची लांब लांब राहते. ते शेपटींचं जर गोष्ट सांगितली मित्रांनो, तर ते एक त्यांचा मित्र आणि एक विहिरीत पडलेला होता, जो शेकरूचा हा मित्र होता. तो हे बघा, तुम्हाला दाखवून देतो. शेकरूचा हा शेकरू हा त्याचा मित्र होता. विहिरीत पडला आणि ते विहिरीत असं शेपटी टाकायला गेला, मित्राला वाचवायला गेला, आणि त्याची शेपूट अशी लांबली, म्हणजे अशी लांबली गेली. त्यामुळे त्याची शेपूट जी आहे अशी लांबच असते. त्यामुळे काही एवढं काही, म्हणून त्याची शेपूटला कोणी एवढं काही बोलत नाही. पण आपलं सांगणं गोष्ट आहे. डिस्कवरी चॅनलमध्ये बघितलं असेल मित्रांनो, कोळी नावाचे किडा राहतो, म्हणजे स्पायडर. हे बघा, हा स्पायडर काय करतो, जाळ्या ओढतो. तुमच्या घरात सुद्धा जाळ्या ओढल्या असेल त्याने. पण हा वेगळा, हा खूप खतरनाक प्राणी मित्रांनो. तुम्ही कधीच बघितलं नसेल याला पण, कारण की मी बघून आलो आहे. मी डिस्कवरी चॅनलमध्ये काही गोष्टी शिकून आलो आहे मित्रांनो, आणि तुम्ही पण शिकत राहा. VS वाईल्डमध्ये तुम्ही किड्यांना कसे खाता, सापांना कसे खाता हे पण शिकत राहा, कारण की जुन्या सगळ्या गोष्टी शिकायचे असतात मित्रांनो. मोठं गार्डन आहे. हे बघा, असं सुंदर मस्त गार्डन आहे. आणि ते मला इकडे घेऊन चालतो मित्रांनो. इकडं काही नाही, आपण इकडं आलेलो आहे. इकडं प्राण्यांना पहिले घेऊन यायचे बरं का, पण आता प्राणी नाहीत ना, वाघा नाही ना, पक्षी नाही, कोणीच नाही. तर अशा पद्धतीने आपण व्लॉग काढतोय मित्रांनो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला पुढं, वरती आलोय. तर माझा कॅमेरा, हे बघा मित्रांनो, इथं वरती आलोय मी. आणि ते बघा, ते पांडुलेणीचं डोंगर आहे. आणि हे कोणतं डोंगर आहे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. हे बघा, इथं तुम्हाला दिसत नसेल एवढं ऊन तानाचं, पण मला दिसतंय. मी तुमच्यासाठी जमतो मित्रांनो. मित्राचे 20 रुपये द्यायचे मला, त्यासाठी मेहनत करतोय मित्रांनो. मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला सुंदर नजारे दाखवले ते. आता मी तो वरती चढलोय. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक प्रकारचं हरिण दाखवणार आहे, कुळ दाखवणार आहे तुम्हाला. आणि हे बघा, एक हरिण आहे, हे याचं कुळ आहे. हे दोघं भाऊ आहे. यांचा काही संबंध जमत नाही, कारण की याचे दोघांचे भांडणं झालेले ते. तरी पण तुम्हाला यांची इन्फॉर्मेशन सांगून देतो, यांची गोष्ट तुम्हाला सांगून देतो. हा वेगळा प्राणी आहे. याचे शिंग वाकडे तिकडे असतात, याचे शिंग काटेदारी असतात मित्रांनो. सिंपल गोष्ट आहे. आणि हे जर प्राणी आहे याला शिंगच नसतात. जसं एक टकला माणूस असतो आणि केसाळा माणूस असतो, एक भुरटा माणूस असतो, सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. तसंच त्या हरणाचे एक असे एवढे प्रकार असतात, ते असे कुळ असतात. आणि असे सुंदर प्रकारचे कुळ पाहायला भेटणार. असे टकले माणसं, म्हणजे टकले हरिण पाहायला भेटते. तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, टकले हरणे. ते पण अजून तुम्हाला एक प्रदेश दाखवतो. आपल्या भारतामध्ये 3 प्रदेश असतात. ते म्हणजे एक वाळवंट प्रदेश आणि एक गवताळ प्रदेश असतात, आणि एक झुडपी वाळवंट प्रदेश असतो, एक गवताळ प्रदेश असतो आणि झुडपी प्रदेश असतो. आणि वाळवंट प्रदेश म्हणजे
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असा अति कोरडा आणि ज्याच्यामध्ये समजा पाणीच नाही आहे असं वाळवंट प्रदेश त्याला म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये थोडंसं पाणी असेल त्याला गवताळ प्रदेश असे म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये भरभरून पाणी आहे, असं पाणी साठून बसेल त्याला झुडपी प्रदेश असे म्हटले जाते मित्रांनो. आणि तुम्ही भूगोलाच्या पुस्तकामध्ये सुद्धा शिकलेले ते. मी तर 9वी नापास आहे, पण मी शिकलेलो आहे. मी मास्तराला पण शिकवलं होतं अशाच पद्धतीने. आणि एक तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो. 2 प्रकारची म्हशी आहे. एक जंगली म्हैस असते आणि एक शहरातली म्हैस असते. फक्त आंघोळ विंघोळ करा, झोपा, खाप्या, तरी तुम्हाला यांची इन्फॉर्मेशन सांगून देतो मित्रांनो. हे दोघं बहिणी राहतात. यांचं फक्त दूध काढायचं काम राहतं मित्रांनो. अजून हे बघा मित्रांनो, हे शहरातले म्हैस आहे आपलं, सॉरी नीलगाय आहे. आणि हे नीलगायचं आयुष्य असतं 20 ते 30 वर्ष. उंची असते फक्त 1.5 मीटर. आणि पळती एवढी पळते, 48 किलोमीटर वेगाने पळती. विचार करा तेवढं. तर मी पळू नाही शकत. आणि याचं वजन आहे 200, म्हणजे समजा नर म्हणजे हा जो माणूस असतो पुरुष, नर म्हणजे 288 त्याचं काय वजन असतं. आणि जे आहेत मादीची उंची राहते खूप कमी राहते मित्रांनो. हे बघा हे बघा, ही म्हैस आपलं, सॉरी म्हैस कुठं म्हणतो मी, ही नर असते, ही मादी असते. याच्यामधलं नर मादी कोण आहे फोटो पाहून का सांगता नाही येणार, असं काय सांगता नाही येणार मित्रांनो. कारण की असं रिअल जर दाखवलं ती कोण नर आहे कोण मादी आहे तर ते कळल. या जंगलात कवळे हरणे मित्रांनो. आणि ही आपली पांडवलेनी तुम्हाला दाखवता चालू आहे. हे बघा मित्रांनो, हा त्याचा पप्पा वाटतोय, ही त्याची मम्मी वाटती, आणि हा त्याचा पोरगा वाटतोय. पण काही असं मला माहीत नाही. पण हा एक आहे, ही एक आहे, आणि हा एक आहे. याला दाढी मिश फुटलेलं म्हणजे हा याचा पप्पाचं लागणार आहे, बरोबर आहे. ही याची मम्मीच लागणार आहे, तर हे पण बरोबर आहे. हे 100% शुअर आहे. आणि हा त्याचा पोरगा आहे. तर काहीतरी झालं असेल मित्रांनो, म्हणून तुम्हाला दाखवलं असं. याची काय हिस्टोरी वगैरे काही नाही आहे. आणि हे बेंच आहे मित्रांनो, इथं आपण बसून कार्यक्रम करू शकतो. म्हणजे कार्यक्रम आपण बघू शकतो एक प्रकारे असं बघितल्यावर. तरी पण खूपच चांगलं आहे मित्रांनो. त्या जंगलामध्ये 3 झाड, हा मोर आहे आणि हा मोराचं पिल्लू आहे. तर असे झाडावर चढले मित्रांनो. थँक्यू ते आपल्यासाठी स्वागत करू राहिले की तुम्ही इथं आल्याबद्दल. आणि एक फुल आहे, एक तुम्हाला माहीत असेल कमळ. ते कमळाचे चित्रसुद्धा इथं लावलेलं आहे मित्रांनो. ते तुम्हाला मी सांगू नाही शकत, कारण की सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही जातात. ते कसं फुलतं आणि कसं वास येतो त्याचा, त्यामुळं ते गोष्ट सोडून द्या. आता यांचं बंद करायचा टाईम झाला आहे मित्रांनो, असं वाटतंय मला. मित्रांनो पटकन एक हत्ती दाखवून देतो मित्रांनो. हे बघा, हा हत्ती आहे. हे बघा, हा पूर्ण असं कॅमेऱ्याला बघून थक्क झालेलं आहे. 2 प्रकारचे हत्ती असतात मित्रांनो. एक एशियन हत्ती आणि आफ्रिकन हत्ती, 2 प्रकारचे हत्ती असतात. हे बघा मित्रांनो, हे पण पाहायला भेटणार आहे. हे बघा, हे पाहून झाले. हत्तीचा पिल्लू आहे, हे झाले मित्रांनो. आणि जे आहे त्या हत्तीचे सगळे फॅमिली आहे. माझं एक्सपिरियन्स सांगतो मित्रांनो. मी जसं गेटवर आलो तसं छान दिसत होतं, गार्डन वगैरे सगळं खूप छान. पण थोडंसं अजून इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे थोडंसं अजून, असं मला वाटतं. तुम्हाला जे गार्डन दाखवलं जे कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं
फर्स्ट व्लॉग आहे. फर्स्ट म्हणजे मी पहिले सुद्धा करतोय. गार्डन खूपच सुंदर आहे मित्रांनो. इथं आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या गोष्टी माहीत पडून जातात. हे बटरफ्लाय गार्डन म्हणतात, हे जवाहरलाल नेहरू वन उद्यान गार्डन आहे मित्रांनो. हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो मित्रांनो. व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मराठी माणसांना, सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.